आता हा फिट करणार आहे. फिट झाला ओके असेल तर मी हा घेऊन जाणार आहे. तुम्हाला शुभ सकाळ मित्रांनो, मी सिद्धेश गोसावी. खूप खूप स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल इज सोलो लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये. सो मित्रांनो, आज संडे आहे आणि संडेचं प्लॅन ॲक्च्युली राईडचं नव्हतं माझं, त्यामुळे मी ठरवलं संडे आज एक भेटतो आहे. तर ह्या संडेला एक काम होतं की मला जायचं होतं कुर्ला मार्केटला. की मी रात्रभर विचार केला काय करू जायचं की नाही, पण म्हटलं हा संडे फ्री आहे, काहीच काम नाही आहे, तर म्हटलं ते आपल्याच काम करून येऊ. तर सो मी आता चाललो आहे कुर्ला मार्केटला, CST रोडला. काही आपल्या अँटॉर्कला थोडंसं फायबर आहे आपले, ते ना फ्रंटवालं फायबर आहे, ते आवाज खूप येत आहे आता, त्याच्यामुळे त्याची लॉक तुटल्यामुळे आवाज खूप येतो, कट त्याच्यामुळे बोललं ते फायबर मी ना ग्रँड रोडला पण मी चौकशी केली, पण ग्रँड रोडला कुठेच नाही भेटलं. आणि म्हटलं पावसाच्या अगोदर टायर, जो मागचा टायर आहे ना, त्या टायरच्या वरचं एक फायबर असतं, ते त्याचं नाव म्हणजे ते पण खराब झालेलं, त्यामुळे ते पण मला बघायचं आहे. त्यामुळे मी विचार असा केला की म्हटलं आज संडे लवकर निघू फटाफट. आणि म्हटलं CST रोडला बरेचसे म्हणजे आहेत, स्वस्तामध्ये पण भेटतात आणि तिकडे भेटतात, त्यामुळे म्हटलं मी पहिल्यांदाच चाललो आहे. तर मी बोललो अभिषेकला, म्हटलं बघ फ्री असला असतं तर अभिषेक पण येणार आहे तिकडे. तर म्हटलं मस्तपैकी सकाळी निघालो आणि आपल्या शॉर्टकट आलो. 10 किलोमीटर वाचले माझे, त्यामुळे जलद पोचलो मी आपल्या मानकोली ब्रिजवरून. तर आता मी ते एक 15-20 मिनटात पोचेन, कारण काय मेमध्ये गावी जायचं आहे. त्या गावी जायच्या अगोदर म्हटलं आपल्या एंटरचे थोडी छोटी मोठी कामं आहेत ना, ती करून घेऊ. कारण काय मला जास्त काय करायचं नाही, का आपलं बजेट पण एवढं नाही आहे, त्यामुळे आपलं जे म्हणजे महत्त्वाचं आहे, जे इम्पॉर्टंट आहे ते म्हटलं करूनच घेऊ. पहिलं टॉप बॉक्सचा जो माझा रॅग आहे ना, तो मला आता खूप आवाज देतो आहे, कारण तो ॲक्च्युली FZचा असल्यामुळे ना त्याला मी जोर जबरदस्तीने त्याला फिट केलेला मी. पण काय झालं, ते सीट आता माझी ती लागत नाही, त्यामुळे रोज ते सीट लावून फटका देऊन ना तर सीट माझं खूप खराब झाली आहे. त्यामुळे जमल्यास मी तो काढून टाकणार आहे. आणि जर भेटला चांगला म्हणजे क्वालिटी चांगली किंवा म्हणजे डायरेक्ट ओरिजिनल एंटॉरचा जर भेटला ना टॉप रॅक, तर मी लगेच तो फिट करून घेणार आहे. कारण काय होतं, टॉप बॉक्स मला रिमूव्हल नाही आहे ना माझा, तो नट बोल्टवर फिट केलेला आहे, त्यामुळे मला कुठे काढायचं असेल तर मला ते परत सगळं स्क्रू नट वगैरे काढा, नट बोल्ट, मग त्याला मग तो कंटाळा येतो. आणि आता आवाज पण खूप देतो तो, आणि हेवी असल्यामुळे खूप त्रास होतो आहे मला त्याचा, कारण तो FZचा रॅक आहे ओरिजिनल, त्यामुळे खूप हेवी आहे तो, त्यामुळे मागच्या साईडला खूप वजन जातं आपलं हे वेट. मित्रांनो, अशा प्रकारे मी आता चाललो आहे कुर्ला मार्केटला. बाकी तुम्ही काय बोलताय, मजेत सगळे? तर मित्रांनो, मेमध्ये ना 11 तारीखला निघतो आहे मी गावी जायला, मेच्या, आणि म्हणजे फायनल आहे. आणि 11 तारीखला मी एकटाच नाही, माझ्यावर अभिषेक आहे किंवा माझे मित्र अजून 2 जण असतील. मोस्टली आम्ही 3-4 जण आम्ही चाललो आहे गावी. आणि 11 तारीखला मेच्या रात्री निघणार आहोत आम्ही, म्हणजे एक 7:30-8 वाजता. मी हे का सांगतोय, ज्यांना कोणाला जायचं असेल गावी त्या टायमिंगला तर मला जॉईन करू शकता, कारण मी बरेचसे कमेंट बघितलेले मागच्या शिवरात्रीच्या व्हिडिओमध्ये की तू परत जात असशील गावी मेमध्ये किंवा अजून कधी पण, तर आम्हाला सांग. त्यामुळे मी हे सांगून टाकतो आहे आत्ताच, कारण डेट फायनल आहे म्हणून मी सांगतो आहे की 11 तारीखच्या रात्री आम्ही निघणार आहोत. म्हणजे 7:30-8ला मी डोंबिवलीवरून निघणार आहोत. ज्यांना पण कोणाला जॉईन करायचं असेल ते पनवेलला किंवा कळंबोली नाक्याला भेटू शकतात बस. कारण नॉर्मली कसं मोस्टली मेमध्ये लोक त्या टायमिंगला जातात, पहिल्या हप्त्यात, दुसऱ्या हप्त्यात, पहिल्या हप्त्यात नाही पण दुसऱ्या-तिसऱ्या हप्त्यात जातातच. तर आपण जाऊ मजा करत गावी. सो आपल्याला हा ब्रिज घ्यायचा आहे, आणि हा ब्रिज थोडं पुढे गेल्यानंतर ब्रिजवरच कट दिला आहे लेफ्ट साईडला, तो लेफ्ट साईड पकडून सरळ जायचं आहे. तिथून बरोबर 3 किलोमीटर आपलं कुर्ला मार्केट. सो आपला अभिषेक भाऊ पोचला की कुठे आहे काय माहिती, बघू आपण तिकडे पोचल्यानंतर फोन करू. अच्छा, हा लेफ्ट आहे, पांढरे कुर्ला संकुल लेफ्ट साईड. सो हा आपला सरळ गेला आहे कुर्ला CST मार्केटला. हा ऊन, गरमी चालू झाली, एप्रिल महिना आला. याच्यासाठी आम्ही मेमध्ये रात्रीचा पर्याय निवडला, कारण काय होतं सकाळी निघतो ना 9-10 वाजेपर्यंत ठीक होतं,
पण नंतर नंतर एवढं कडक ऊन लागतं ना की नकोशी वाटते राईड, आणि नको ते रोड, नको ती बाईक. त्याच्यामुळे काय होतं, मजा येते जायला गावी, पण रात्री ठीक आहे भाऊ. गरमीमध्ये, मेमध्ये, एप्रिल मे रात्रीचा प्रवास एक नंबर आहे. फक्त काय सावकाश काळजी घेत जायचं बस. त्यामुळे आम्ही मोस्टली 1-2 वर्ष झाली ना आम्ही रात्रीच निघतो. सगळ्यात बेस्ट आहे रात्रीचा प्रवास. फक्त आपल्या ड्रायव्हिंगवर कंट्रोल पाहिजे. झोप येत असेल तर थांबायचं बस, नाहीतर एक नंबर रात्रीचा प्रवास. पोचलो रे बाबा, पोचलो. अभिषेक भाऊ कुठे आहेत? अभिषेक भाऊंना फोन करावा लागेल. हे कुठे आहे आता? हे CST रोड बाईकचे कुठे दिसतंय का इकडे? थांबा, अभिषेक भाऊंना इथून फोन करू आपण. साईटला घेऊन सावलीमध्ये लावू कुठेतरी. अभिषेक भाऊ, अरे उठा. कुठे आता निघालास? मी पोचलो. हां, पण पोचलो म्हणजे आता रोडवर आहे रे. ते रोड टच आहे तेच आहे ना? हां उघडले, पण ती मला 4 व्हीलरची दिसत आहे सगळी. मग तुला किती वेळ लागेल? हां ठीक आहे, चल ये लवकर. अरे भाऊ लपडा केलं. भाऊ बोलतो टाईम लागेल. ठीक आहे चला, आपण तोपर्यंत मार्केट फिरू. दुकानं उघडलेत का बघू आपण. आता मोटरसायकलचं कुठे आहे, म्हणजे कुठे भेटेल मोटरसायकल, बाईक ॲसेसरीज? नहीं इतना नहीं है। भाई वो बाइक का सब एक्सेसरीज मिलता है, किधर मिलता है पार्ट? बाइक का सब एक्सेसरीज मिलता है ना? कौन सा उधर है वो वाला मार्केट? यहाँ से जाओ, हाँ यहाँ से जाके हाँ लेफ्ट में जाओ इधर। अच्छा अंदर है क्या वो, कि रोड पे रोड टच ही है वो सब? वो आगे दिखा। अच्छा इधर से अंदर है क्या? इधर से रास्ता बंद है। हाँ हाँ इधर से ट्रैवल करो। नहीं ये खाली ये बनाने को आया रे आज, नहीं तो हम लोग ट्रैवल करते हैं ऐसा। अच्छा इधर से? जाओ ब्रिज दिख रही है। हाँ 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 लेफ्ट में जाओगे ना, ये स्कूटी का ही सब मिलता है। ठीक है थँक्यू। हाँ पोरगा मग इथपर्यंत आला बिचारा। अच्छा काम चालू त्यामुळे समजत नाही काय, धूळ असल्यामुळे आपण वायझर खाली घेऊ। आता सगळं तोंडात, नाकात, डोळ्यात धूळ। हां CST रोड मी ऐकून होतो, आज प्रत्यक्षात आलो। बघू तरी काय काय भेटतं स्वस्त मस्त। रस्ते का माल सस्ते में, रस्ते का माल सस्ते में। भिजू नको रे बाबा, गाड्या धुता पण बघा जरा आजूबाजूला। पाट इकडे मला 100% भेटेल, कारण मला ते टायरच्या वरचं मला भेटलंच पाहिजे, नाहीतर काय पावसात खूप त्रास होतो। आणि 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 इकडे आहे वाटतं ते, हा मार्केट आहे, ये है वो। हो हो म्हणजे अजून बरीचशी दुकानं उघडली नाहीत मला वाटतं। नाही इकडे पुढे काही दिसत नाही आहे। मागच्या साईडला बघू, नाही अजून बरीचशी उघडली नाही आहेत। ये अपना स्कूटी का वगैरह किधर मिलता है सब? एंटर का? हाँ नहीं नहीं कवर नहीं रे, ये सब थोड़ा सा एक्सेसरीज देखने का है मेरे को। एंटर का हो गया, ओपन हो गया क्या सब शॉप? या टाइम लगेगा? टाइम लगेगा ना? कितना 11:30 बजे तक ओपन होता है ना सब? ये पूरा मार्केट ना?
ठीक है, इधर ही मिलेगा ना सब? ठीक है चल। ब्लॉग बना रहे क्या? हाँ नहीं रे, हाँ मतलब ब्लॉग भी बना रहे हो, और मैं फर्स्ट टाइम है ना, तो थोड़ा इसका कुछ देखने का है, एक्सेसरीज तो गार्ड वगैरह थोड़ा लगाने का है। तो किधर मिलता है इधर? अच्छा सीधा चले जाना अच्छा, मतलब अच्छा और सस्ता में किधर मिलता है? करवाने का मतलब तुमको ये सब नहीं नहीं रे, गार्ड वगैरह लगाने का है, स्क्रैच गार्ड वगैरह रहता है ना, स्क्रैच गार्ड वो, और ये थोड़ा एक फाइबर देखने का है, मिलता है क्या इसका? मिल जाएगा। मिल जाएगा ना, तो ठीक है, मतलब थोड़ा टाइम लगेगा ना और ओपन होने के लिए, ठीक आहे चलेगा। ठीक आहे चालेल, तोपर्यंत आपण बाहेर उभे राहू। भाऊ आहे येईपर्यंत इकडे कुठेतरी सावलीमध्ये, तिथेच थांब। भाऊ आले, अभिषेक भाऊ आले, अभिषेक भाऊ आले, पुढे गेले। अरे 1 तास नाही, किती मिनटं? मी 10:30ला पोचलो इथे, तिकडे जाऊन आलो मी मागच्या साईडला। तो बोलतो की अजून, बोलतो अरे हो ह्याने दाखवला रोड, मला माहीतच नाही, मी तिकडे गेलो त्या साईडला। हां मी जाऊन आलो मगाशी, तर बरीचशी म्हणजे शॉप अजून 4 उघडायचे होते, पण आता उघडले असतील। भाऊ इकडून गेला, एवढं मोठं मार्केट आहे ना, तुमचं काही पण असू दे, जे काय भेटत नाही ना ते इकडे या, सगळं भेटणार तुम्हाला। हां आत्ता मार्केट ओपन झालं, 11 वाजत आले, म्हणजे मला वाटतं 10:30 नंतरच सगळं ओपन होतं। बाईकच बाईक, काय पाहिजे ते घ्या। आपलं एंटॉर्कचं कुठे काय दिसतं का बघ? एंटॉर्कचं कुठे काय दिसतायत का बघ? हां हां मला मी विचारलं त्या पोराला, बोलतो इकडे भेटून जाईल या गल्लीमध्ये। विचारू का मी इथे? दादा टीवीएस का ये सब किधर मिलेगा, फाइबर का वगैरह? एंटॉर्क एक्चुअली उसका ना आगे वाला जो फाइबर है ना, हेडलाइट का ऊपर है ना, वो थोड़ा लॉक उसका टूट गया है, तो उसको ना मतलब आवाज़ देता है, तो वो एक चेंज करने का है। और ये अपना पीछे वाला टायर है ना, उसके ऊपर एक देखो छोटा फाइबर रहता है, मतलब मिट्टी ऊपर नहीं जाना चाहिए इसलिए, तो वो एक मेरे को चाहिए। मुहसिन भाई, ये रोड सीधा जाओ ना। नाम क्या है शॉप का? नाम नहीं मालूम, मोहसिन भाई करके पूछोगे। मोहसिन भाई ठीक आहे चलेगा, थँक्यू। तो पुढे हे आहे बोलतो, एक शॉप आहे मोहसिन भाई म्हणून, हां त्याच्याकडे भेटून जाईल बोलतो। अंकल मुहसिन भाई का किधर है शॉप? मुहसिन भाई हाँ भैया, ये मुहसिन भाई का किधर है दुकान? हाँ ये सब टीवीएस का मिलता होगा, आगे है ना? हो दादा, ये मुहसिन भाई का कौन सा है शॉप? हाँ अच्छा आप हो गया।
सुनो ना, उसको ना ये एंटर का एक फाइबर चाहिए था मेरे को, आगे वाला, ये वाला, ये है ना, ये ना इसका लॉक टूट गया है तो आवाज़ बहुत देता है चलते समय। मतलब ऐसा गैरेज वाला मेरे को बोला ये वाला, और ये टायर, पीछे वाला टायर है ना तो, नहीं उसके ऊपर का जो रहता है ना फाइबर, मतलब मिट्टी ऊपर नहीं जाना चाहिए जो, वो उसका अंदर एक कवर आता है। हाँ, वो नहीं है क्या? मतलब वो आता ही नहीं कि मिलता ही नहीं किधर? नहीं आता है, अपने पास नहीं है। अच्छा, तो एक्चुअली ना ये फाइबर है ना बहुत आवाज़ दे रहा है मेरे को। हम बताओ ना, ये इसमें दो पार्ट है, एक ये है, हाँ ये है। अच्छा ये क्या, ये चाहिए कि ये चाहिए? ये तो रबर है वर्षों भाई। हाँ, ऊपर वाला ही। ऊपर वाला दे दो। हाँ, वो फिट कुठे करायचं? बेलना लेकिन फिट करके देंगे आप? फिट में के नहीं करें। अच्छा, कितने का ये? 500? लोकल में, लोकल वाली कम है। ये लोकल ही है ना? नहीं ये हो जी आहे. लोकल में आएगी। तो मित्रांनो घेतले मैं आता है, ये लिया है, तो ये हमको गेला आहे 1400 रुपये में. तर आम्ही आता चाललो आहे फिट करायला, कारण खूप मार्केट फिरलं आम्ही शॉप, पण ह्याच्याकडे थोडं स्वस्त भेटलं. त्यामुळे मला हँटरचा टॉप रॅक कुठेच नाही भेटला, ह्या भाईकडे नाही पण भेटला. त्यामुळे अजून 1-2 शॉप फक्त विचारणार, नाही तर मग घरी. त्यामुळे हे सध्या घेऊन मी फिट करून बघू आपण कशी दिसते हँटर. हँटर इकडे उभी केली आहे, कारण आपला मेकॅनिकल अजून यायचा आहे, जो फिट करायचा आहे. आणि आपल्या इकडे नवीन सबस्क्रायबर भेटले आहेत मराठी. गल्ली बघा, या गल्लीत इकडे गाडी आपली उभी गेली आणि इकडे आता आपलं काम चालू होणार. आता ही स्टील बॉडी मला काढून मी काय करू, घेऊन घरी जाऊ की इथेच ठेवू? अजून आपलं हे काम व्हायचं, कारण हे जे आहे ह्याचा आवाज खूप देत आहे. त्यामुळे हे विचारायचं आहे नक्की आवाज कुठला येतो आहे. आणि आपला टॉप रॅक मला एक जो मोस्टली मी काढणार आहे, कारण ना हेवी खूप आहे आणि आता तो त्रास देतो आहे खूप. त्याच्यामुळे मोस्टली मी हा आता इथे काढूनच घेऊन जाणार आणि डायरेक्ट मी बनवून घेणार आहे हावाला, कारण माझी सीट पण खराब झाली या नटबोलमुळे. त्यामुळे सध्या आपण आता क्रॅश गार्ड लावून घेऊ फटाफट. हे बघू शकता तुम्ही आपल्या ट्रॅव्हल्स सोलो फ्लाईटचे करता धरता सिद्धेश गोसावी आपली गाडीचा जुगाड करण्यासाठी आज कुर्ला मार्केटला आलेत. सो मित्रांनो, आत्ताच आमचं एक बोलणं झालं की आपले जेवढे पण सबस्क्रायबर आहेत आणि कंटिन्यूस मला मेसेज कमेंटमध्ये बोलत आहेत की राईड एक छोटीशी प्लॅन करा, एक राईडचा, एक संडे. तर सो मी आणि अभिषेकने आत्ताच आम्ही एक वार्ता केली की असं कधी करायचं. तर अभिषेक पण फ्री आहे संडेला पुढच्या, आणि मी पण फ्री आहे, आणि मला वेळात वेळ काढून ही राईड करायचीच आहे काही करून. त्यामुळे येत्या संडेला लोकेशन अजून ठरलं नाही आहे आणि टाईम पण सगळं मी अपडेट मी इंस्टावर देईन. आणि जे पण माझे सबस्क्रायबर आहेत, आताचे सबस्क्रायबर जे नवीन मला म्हणजे कंटिन्यूस मेसेज किंवा जे पण सांगतायत, त्यांच्यासाठी ही एक न्यूज की येत्या रविवारी आपण एक प्लॅन करतो आहे छोटासा. त्यामुळे कोणाला यायचं असेल, कोणाला जॉईन करायचं असेल त्या राईडला, आणि जर कोणाला वेळ असेल त्या संडेला, तर नक्की जॉईन करा. मी सगळे अपडेट तुम्हाला इंस्टावर देईन. आणि येत्या संडेला म्हणजे कुठे लांब नाही आहे, म्हणजे आपला लोणावळा पनवेल ह्या एवढ्याच अंतरावर, म्हणजे आपण 90-80 किलोमीटरवर आपण लोकेशन ठरवणार आहोत. तिकडे आपण भेटू सगळेजण, मस्तपैकी गप्पा मारू आणि आपल्या पुढच्या प्लॅन किंवा पुढच्या राईडची आपण तिकडे बोलणी करू. म्हणजे जे पण असेल ते आपण तिकडे सगळं बोलू आणि मजा करू. त्यामुळे कोणाला जॉईन करायचं असेल त्या संडेला ना, तर आम्हाला राईडला जॉईन करा, आपण तिकडे सगळे भेटू. बाय. तो ये सोहेल भाई आहे आणि हा आपल्याला सोहेल भाईकडे आपण घेतला आहे टॉप रॅक. म्हणजे आता माहीत नाही फिट होईल एंटॉकला नाही, पण मी घेतला आहे कारण माझा जो पहिलावाला एंटॉक टॉप रॅक आहे ना, तो त्रास देतो. त्यामुळे हा मी घेतला आहे आणि मी आता हा फिट करणार आहे. फिट झाला ओके असेल तर मी हा घेऊन जाणार आहे. किंमत तुम्हाला मी नंतर आता मी सोहेल करून देणार आहे. त्यामुळे सोहेल भाईकडे ना आपल्या इथे भरपूर आहेत स्कूटरच्या, बाईकच्या. म्हणजे आपला हा सोहेल भाई लक्षात ठेवा, काय असेल तिकडे या.
आता भाई हाँ सोहेल भाई है। सोहेल भाई नाम क्या है आपका शॉप का? आरके फंकी भाई। आरके फंकी भाई। सोहेल भाई के पास देख सब चीज़ मिलता है, जो भी चाहिए ना तुमको सब इधर मिलेगा। लाइट्स, टॉप बॉक्स, टॉप रैक, ये सब हैंडल बार वगैरह सब, निगाड़ विगाड़, साइलेंसर, ये देखो जो भी चाहिए वो अच्छी अच्छी चीज़ है। वो छोटा सा शॉप है अपना सोहेल भाई का, लेकिन एकदम एक नंबर है। इसके पास मिली अभी टॉप रैक, ये अभी टॉप रैक में इसका प्राइस बाद में बोलता हूँ क्या है। तो सोहेल भाई जाके आता हूँ, मैं फिट करता हूँ पहला, उसके बाद मैं पैसे देता हूँ। आपली एंटर झाली रेडी आणि आता आपण निघालो आहे। खूप लेट झाला आणि आता आपण त्याला जेवायला चाललो आहे। जरा भूक जबरदस्त लागली आणि हे बघा आता हालत बघा सध्या एंटरची वॉश करायची मस्त आहे की, आणि हे जे माझे होते स्टील बॉडी ही मला घरी घेऊन जायची आहे, कारण काय आपल्याकडे स्क्वेअरमध्ये पाहिजे, त्याच्यामुळे सध्या मी असं बांधून ठेवलं आहे त्याला, कारण घरी जाईपर्यंत नीट राहिली पाहिजे। कुठून इथूनच निघूया राईट ना? चल राईट म्हणून मी पुढे हाय रोडवर आहे। 3:17 झाली, म्हणजे 11 वाजता आम्ही आलेलो। किती लेट झालं बघा, आणि काम ॲक्च्युली संडे असल्यामुळे ना खूप खूप म्हणजे तो फ्रीज नव्हता, आम्ही त्याला पकडलं सकाळी सकाळी म्हणून आमचं काम फटाफट झालं। इथून आपण राईट म्हणणं काय? ओके 4:18 आली बघा, आणि आत्ता आम्ही जेवलो। पूर्ण ब्रह्म खराचा स्वाद, खूप मस्त हॉटेल आहे आणि सुंदर जेवण एकदम चविष्ट। तर आपला भाऊ बोलला की आपल्या इकडे जेवूया, म्हटलं ठीक आहे। आता भाऊ जाणार आहे पडा, भाऊ आपल्या इकडे जाणार आणि मी इकडे जाणार। तू काय 15 मिनटात पोचशील ना? 10-15 मिनटात। आणि आपली ही एंटर आता अशी दिसते। आता हे सगळं जाऊन मी काढून घरी ठेवून मस्त परत जाऊन गाडी वॉश केलेन, त्याच्यानंतर आपली एंटर तुम्हाला दाखवतो मी काय काय ॲक्सेसरीज लावले आहेत ते आपण इन्स्टॉल केलेत ना एकदम। आणि मेमध्ये आपल्याला एकदम कडक दिसेल आपले एंटर। मग जरा आता टॉप बॉक्स थोडा खाली आला, नाही तर पहिला असं एवढी हाईट होती, एवढ्या हाईटवर होता, आणि थोडं वेट वेट पण कमी झालं थोडं। आता सांगितलं आपल्या सबस्क्रायबरना, सांगितलं आपण मेमध्ये चाललो आहे ते 11 तारीखला। 11 तारीखला रात्री चाललो आहे मी, बोललो आहे। तर ज्यांना पण आपल्याला जॉईन करायचं ते करू शकतात। आपण रात्री निघणार आहोत। थोडंसं घालतो का, कारण धूळ असणार आता। अकोला तेच कलिनाला आहोत आपण आता। मी पण इथे पहिल्यांदा झालो जेवायला या साईडला। चल मग निघतो, बघू ते 14चं आपलं संडेचं फिक्स काय झालं की मी सांगतो तुला। हा काय? चल चलो भाई, तो हम लोग अभी जाते हैं घर पे। हम लोग मतलब मैं 4 वाजून गेले, सकाळी आलेलो 11 वाजता। काम काय नाही होतं, काम थोडंच होतं, पण प्रॉब्लेम आमचा टाईम याच्यामध्ये गेला की कुठे घ्यायचं काय करायचं। आम्ही सगळे शॉपमध्ये फिरलो। इकडे ॲक्च्युली काय आहे, CST रोडला यायचं असेल ना तर बोलू बच्चन पाहिजे, नाही तर इकडे अरे भाय 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 करून पागल करून टाकतात। त्याच्यामुळे आम्ही प्रॉपर एकदम सकाळपासून फिरलो, 1 तास आम्ही फिरलो CST रोडला पूर्ण, भाव केले, आणि मग आला आम्ही सगळे ॲक्सेसरीज पहिले घेतले, आणि त्याच्यानंतर आम्ही एक पकडला पोलगा, त्याला आम्ही सगळं इन्स्टॉल करायला लावलं, आणि त्याने घेतले 600 रुपये। त्याच्यामुळे 600 रुपयात मला म्हणजे ओके वाटले, त्याने बरंचसं मला लावून दिलं सगळं, त्यामुळे त्याच्यात टाईम खूप गेला। तर अशा प्रकारे आपला संडे आज संपलेला आहे, कारण मी आता घरी चाललो आहे आणि बरीचशी कामं माझी झालेली आहेत, त्यामुळे आता मेला जायला मी रेडी आहे। तर आता मला बाकी तर काही नाही आहे, तसं मी आता निघालो आहे घरी। मस्तपैकी जाऊन 1 तास झोपणार आहे, पण मला वाटत नाही झोपायला मला भेटेल, कारण मला परत गाडी वॉश करायला जायची आहे। तसं मी हा व्हिडिओ आता इथेच संपवतो। नवी मुंबई हे कुठे गेला, हा कुठे गेला, हा कुठे कुर्ला नवी मुंबई। ओके, मला 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 हा रोड पकडावा लागेल। ठीक आहे चालेल, हा ब्रिजच पकडू। तसं मी मित्रांनो हा व्हिडिओ इथे संपवतो मी। तर म्हणजे ज्याला पण कोणाला यायचं असेल CST रोडला 1 नंबर आहे, म्हणजे ॲक्च्युली एका जागेवर सगळं भेटतं। पहिल्यांदा मी ग्रँड रोडला जायचो, पण ग्रँड रोडला थोडं महागडं आहे। सेम क्वालिटी आहे, काहीच फरक नाही आहे, फक्त कुर्ल्याला घेताना सांभाळून, कारण तिकडे थोडं बोलबच्चन करून आपल्याला पागल बनवतात,
पण ते म्हणून आपण थोडं सावध राहून आपण काही गोष्टी परचेस केल्या पाहिजेत. आणि मला पण काय एवढं जास्त परचेस नाही, कारण माझे लाईट्स वगैरे ऑलरेडी चांगले आहे माझे, त्यामुळे प्रश्न नव्हता. फक्त मला काय मी क्रॅश गार्ड घेतले का, कारण थोडा लुक चांगला येतो आपल्या स्कूटरला, म्हणून मी ते स्क्रॅच गार्ड लावले. कारण एंटॉर्कमध्ये ना स्टील बॉडी भेटत नव्हती, तर म्हटलं ठीक आहे ही पण मला चांगली भेटली. त्यामुळे मला खर्च काही जास्त नाही आला. मला स्क्रॅच गार्ड भेटले 1000 रुपयाला आणि टॉप रॅक भेटला 1000 रुपयाला, 2000 त्याचे झाले. आणि हे हँडल गार्ड घेतले मी 300 रुपयाला, म्हणजे 2300 रुपये आणि प्लस 500 रुपये 600 रुपये लेबर चार्ज घेतला माझा, म्हणजे ज्याने सगळं इन्स्टॉल केलं त्याने. मग माझे 2600-2700मध्ये माझं सगळं काम झालं. त्यामुळे तेच जर ग्रँड रोडला मी गेलो असतो ना, तर ग्रँड रोडला ॲक्च्युली म्हणजे खूप घेतले असते पैसे माझ्याकडनं. तर अशा प्रकारे आपली एंटॉर्क रेडी झालेली आहे पुढेच्या राईडला. त्यामुळे राईडचा प्लॅन असा आहे, संडेला म्हणजे नॉर्मली 100% नाही पण 90-80% प्लॅन झालेला आहे संडे राईडचा. तर मी अपडेट देईन इंस्टावरती, तर ज्याला पण कोणाला जॉईन करायचं असेल ते करू शकता. तर हा मी व्हिडिओ आता इथे संपवतो, कारण मला पटापट निघायचं आहे घरी, त्यामुळे फटाफट जायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ इथे संपवतो. परत भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय बाय.